सो लास्ट लेक्चरमध्ये बेटा आपण काय डिस्कस केलं, लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी. लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी म्हणजे काय होते बेटा, का जो हा लोड आहे आपला इसेंट्रिक लोड, तुम्ही मॅक्झिमम किती डिस्टन्सवर ॲक्ट करू शकता, दॅट इज कॉल्ड ॲज ए लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी. सो दॅट आपल्या कॉलममध्ये काय डेव्हलप नाही झालं पाहिजे, टेन्शन डेव्हलप नाही झालं पाहिजे. कारण टेन्शन जर डेव्हलप झालं कॉलममध्ये तर काय होते बेटा, आपलं कॉलम काय होईल, कोलॅप्स होईल अंडर टेन्शन. तर अंडर टेन्शन कॉलम कोलॅप्स नाही झालं पाहिजे. कारण बेटा हा लोड काय करेल, हा सपोज आपला बेस आहे, हा आपला सपोज बेस आहे, ग्राउंड आहे, बेस आहे, ठीक आहे. हे सपोज बेटा आपलं कॉलम आहे. तर हा कॉलम जो आहे तर हा इसेंट्रिक लोड काय करेल, इथे मुवमेंट प्रोड्यूस करेल. आणि मुवमेंट प्रोड्यूस केल्यामुळे हा कॉलम काय नाही झाला पाहिजे बेटा, आपला कोलॅप्स नाही झाला पाहिजे. म्हणजे बेसवर टेन्शन डेव्हलप नाही झालं पाहिजे. बेसवर जर टेन्शन डेव्हलप झालं तर कॉलम काय होतो बेटा, अशा पद्धतीने कोलॅप्स होऊन जातो. मग कोलॅप्स नाही झाला पाहिजे कॉलम, म्हणून आपण काय डिझाईन केलं बेटा, लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी. का एक डिस्टन्स आहे, त्या डिस्टन्सच्या बाहेर आपण लोड ॲक्ट करू शकत नाही. या डिस्टन्सच्या बाहेर जर तुम्ही लोड ॲक्ट केलं, जे लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी आहे ई, त्याच्या जर पेक्षा जर तुम्ही जास्त डिस्टन्सवर जर लोड ॲक्ट केलं तर 100% तुमचा कॉलम काय होते, फेल होते अंडर टेन्शन. तर मग बेटा आपण नो टेन्शन कंडिशनचा यूज केला होता. सो व्हॉट इज नो टेन्शन कंडिशन, नो टेन्शन कंडिशन म्हणजे बेटा टेन्शन बेसवर आलं नाही पाहिजे. मग बेसवर टेन्शन नाही आलं पाहिजे, तर नो टेन्शन कंडिशन आहे. डायरेक्ट स्ट्रेस हा काय असला पाहिजे, शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बेंडिंग स्ट्रेस. मग डायरेक्ट स्ट्रेस कसं काढतो बेटा आपण, लोड अपॉन एरिया. आणि बेंडिंग स्ट्रेस कसं काढतो बेटा आपण, M/Z. त्या दिवशी डिस्कस केलं आपण कोणतं इक्वेशन, फ्रॅक्चरल इक्वेशन और बेंडिंग इक्वेशन. काय म्हणतो बेटा बेंडिंग इक्वेशन, M/I इज इक्वल्स टू sigma b by y. So dividing both side by y, y and I by y means z. तो m by z असते आपलं बेंडिंग स्ट्रेस. तर बेंडिंग स्ट्रेस इज इक्वल टू m by z. So what is bending moment, force into perpendicular distance. So p by a should be greater than or equal to m means force into perpendicular distance upon z. I have to calculate the value of E. So P by A divided by Z, transport this side multiplied by Z, multiplied by P, transport this side divided by P, should be greater than or equal to E. So PP cancel, so Z by A should be greater than or equal to E. और जर याला उलट लिहिलं बेटा आपण तर कसं होईल, E should be less than or equal to Z by A. साईड चेंज केली बेटा आपण, तर ग्रेटर दॅन ऐवजी साईन काय येईल आता, लेस दॅन. तर नेहमी लक्षात ठेवा, ई जो आहे आपला, ई म्हणजेच काय बेटा आपलं इसेंट्रिसिटी. तर हे इसेंट्रिसिटी जी आहे ते Z/A पेक्षा कमी असली पाहिजे, तर मग तुमचा कॉलम जे आहे ते काय होईल बेटा, सेफ राहील, कोलॅप्स होणार नाही. मग यासाठी बेटा ई इज लेस दॅन ऑर इक्वल टू Z/A. मग आपण नंबर ऑफ शेपसाठी बेटा आपण इसेंट्रिसिटी काढली लास्ट लेक्चरमध्ये, ठीक आहे. डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेसमध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये काय केलं बेटा, इसेंट्रिसिटी फाइंड आउट केली आपण नंबर ऑफ शेपसाठी. जसं की पहिला शेप होता बेटा आपला रेक्टँगल. तो रेक्टँगलसाठी लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी काय काढलं बेटा आपण पहा, D/6 आणि B/6. त्यानंतर बेटा सर्कलसाठी लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी काय मिळाली, ई आपल्याला D/8. Z/A ची व्हॅल्यू ठेवायची. Z काय असते सर्कलसाठी, I/Y. I म्हणजेच π/64 D⁴. Y बार म्हणजे D/2. 2 1 जा 2, 32 जा DD. सो π/32 D³ हे झालं Z. एरिया ऑफ सर्कल π/4 D², D², 4 1 जा 4, 8 जा काय राहणार D/8. π कॅन्सल. सो दिस इज फॉर सर्क्युलर क्रॉस सेक्शन. त्यानंतर पाहिलं बेटा आपण स्क्वेअर क्रॉस सेक्शन. स्क्वेअर क्रॉस सेक्शनसाठी काय येते, A/6. तर बेटा हे तुम्हाला MCQs तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमध्ये पाहायला मिळेल. फॉर स्क्वेअर क्रॉस सेक्शन द लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी इज डॅश A/2, A/3, A/4, A/6. ओके.
तर असे MCQ क्वेश्चन तुम्हाला पाहायला भेटेल. तर काल बेटा आपण पाहिलं रेक्टँगल, त्यानंतर सर्कल, त्यानंतर काय पाहिलं स्क्वेअर. आज पाहू बेटा लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी फॉर हॉलो सर्क्युलर क्रॉस सेक्शन. राइट डाउन नंबर 4. Limit of eccentricity for hollow circular cross section. आता बेटा हॉलो सर्क्युलर क्रॉस सेक्शन मीन्स काय राहणार आपल्याला, एक एक्सटर्नल डायमीटर राहील अँड सेकंड इंटरनल डायमीटर. अशा पद्धतीने तुम्हाला 2 डायमीटर दिलेले राहतील. आणि हा बेटा आपला सपोज आता कॉलम आहे. ठीक आहे, हे कॉलमचं आपलं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे. सेंट्रॉइडल ॲक्सिस अज्यूम करा. आणि इंटरनल सर्कल तुम्हाला दिसणार नाही, कोणती लाईन, डॉटेड लाईन. तर या केसमध्ये बेटा इनसाइड डायमीटरला म्हणतो मी स्मॉल डी आणि आउटसाइड डायमीटरला काय म्हणतो बेटा मी सपोज कॅपिटल डी. आणि हा आहे आपला इसेंट्रिक लोड, त्याला काय म्हणू आपण पी. आणि हे झालं इसेंट्रिक डिस्टन्स, याला काय म्हणू आपण ई. तो हॉलो क्रॉस सेक्शन जर असेल तर जास्तीत जास्त तुम्ही किती डिस्टन्सवर काय करू शकता, लोड लावू शकता, सो दॅट तुमचा कॉलम काय नाही झाला पाहिजे बेटा, फेल नाही झाला पाहिजे. मग त्यासाठी आपण काय काढू, लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी काढू. कोणासाठी, हॉलो सर्क्युलर क्रॉस सेक्शनसाठी. तर कसं काढतात बेटा लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी, ई शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू झेड बाय ए. कंडिशन आपण चेक केली बेटा. What is the limit of eccentricity? Limit of eccentricity E should be less than or equal to Z by A. आता बेटा आपल्याला काय फाइंड आउट करावं लागेल, Z आणि A. तर Z काय असते बेटा, सेक्शन मॉड्युलस. सो सेक्शन मॉड्युलस इज डिफाइंड ॲज द रेशिओ ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया टू द डिस्टन्स y फ्रॉम द न्यूट्रल ॲक्सिस. सांगा मग बेटा I काय असते हॉलो सर्कलसाठी, सांगा पाय बाय 64 कॅपिटल डी टू दी पॉवर 4 मायनस स्मॉल डी टू दी पॉवर 4. वाय बार काय असते बेटा, न्यूट्रल ॲक्सिस पासून हे डिस्टन्स कॅपिटल डी बाय 2 बेटा, नॉट डी बाय 2, कॅपिटल डी बाय 2. ओके, नाउ चेक झेड व्हॅल्यू. 2 1 जा 2, 3 जा 6, 2 2 जा 4, डी टू दी पॉवर 4 मायनस डी टू दी पॉवर 4 अपॉन कॅपिटल डी. आता हे डी डी कॅन्सल होणार नाही. सो ई शुड बी लेस दॅन इक्वल टू झेड. झेड इज पाय बाय 32 कॅपिटल डी टू दी पॉवर 4 मायनस स्मॉल डी टू दी पॉवर 4 अपॉन कॅपिटल डी डिवायडेड बाय एरिया. एरिया ऑफ हॉलो सर्कल पाय बाय 4 एक्सटर्नल डायमीटर स्क्वेअर मायनस इंटरनल डायमीटर स्क्वेअर. एरिया ऑफ हॉलो सर्क्युलर क्रॉस सेक्शन पाय बाय 4 एक्सटर्नल डायमीटर स्क्वेअर मायनस इंटरनल डायमीटर स्क्वेअर. अगेन बेटा कॅन्सलेशन, पाय पाय कॅन्सल, 4 1 जा अँड 4 8 जा, 8 4 जा 32. सो ई शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू, ई शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू पाय बाय 8, पाय पाय कॅन्सल, 4 1 जा 4 8 जा, means what is remaining 1 by 8. Now capital D to the power 4 minus small d to the power 4 upon capital D into d square minus small d square. Which rule? A by B whole divided by C. A by B whole divided by C is A by BC. That is d into d square minus small d square. ओके, इथपर्यंत काही डाऊट? आता बेटा आपल्याकडे एक रूल आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय होते, ए प्लस बी, मॅथमॅटिक्स ए प्लस बी ए मायनस बी.
तर डी टू दी पॉवर 4 आहे बेटा. तर मी आता काय करतो, डी स्क्वेअरचा स्क्वेअर लिहितो आणि स्मॉल डी स्क्वेअरचा स्क्वेअर लिहितो. चालेल. 2 2 जा 4. म्हणजे बेटा आपण डी टू दी पॉवर 4 मायनस स्मॉल डी टू दी पॉवर 4 ला काय लिहू शकतो आपण, डी स्क्वेअरचा स्क्वेअर स्मॉल डी स्क्वेअरचा स्क्वेअर लिहू शकतो. 2 2 जा 4. आता पहा बेटा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए म्हणजे डी स्क्वेअर, बी म्हणजे स्मॉल डी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए प्लस बी इंटू ए मायनस बी. ए मीन्स कॅपिटल डी स्क्वेअर, बी मीन्स स्मॉल डी स्क्वेअर. तर बेटा कॅपिटल डी टू दी पॉवर 4 मायनस स्मॉल डी टू दी पॉवर 4 ला काय लिहू शकतो आपण, डी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर, डी स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर. तर काय होईल सांगा मग, 1/8 डी स्क्वेअर प्लस स्मॉल डी स्क्वेअर अँड डी स्क्वेअर मायनस अपॉन डी इंटू ब्रॅकेट डी स्क्वेअर मायनस स्मॉल डी स्क्वेअर. So beta d square minus small d square minus small d square gets cancel. So what is remaining? E should be less than or equal to 1/8 capital D square plus small d square upon capital D. Capital D square plus small d square upon capital D, because d square minus d square get cancel. So what is the limit of eccentricity for hollow circular section? The limit of eccentricity for hollow circular section is 1/8 capital D square plus small d square by capital D. तर बेटा एक्झाममध्ये हे विचारल्या जाते. एक्झाममध्ये काय म्हटलं जाते बेटा, व्हॉट इज द लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी फॉर हॉलो सर्क्युलर क्रॉस सेक्शन. सो डिराइव लाईक दॅट. ओके, व्हॉट इज द लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी फॉर सर्क्युलर क्रॉस सेक्शन, व्हॉट इज द लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी फॉर हॉलो सर्क्युलर क्रॉस सेक्शन, व्हॉट इज द लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी फॉर स्क्वेअर क्रॉस सेक्शन, व्हॉट इज द लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी फॉर रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन. तो rectangle, circle, square and last one is the hollow circle. Got it? Note down. Online students, any doubt बेटा? काही डाऊट असेल ते विचारा. आणि एवढी छान सुविधा आहे, घरून लेक्चर जॉईन करू शकता तुम्ही. तर काही लोक ऑफलाईन येत आहे, पण काही तुम्ही जे घरी आहात तुम्ही घरून लेक्चर जॉईन करू शकता. एवढी चांगली सुविधा आहे, त्याचा फायदा घ्या. खूप कमी लोक जॉईन होत आहे बेटा ऑनलाईन. ओके, ऑफलाईनची वाट पाहून राहिली तुम्ही. ऑफलाईन याल तेव्हा याल, सध्या तर जॉईन करा बॅच प्रॉपरली. पहा किती कमी लोक जॉईन आहे. ही सवय लावा आता. आणि थंडी काही जास्त दिवस राहणार नाही. इथून 8-15 दिवस राहील थंडी जास्तीत जास्त. मग काय उन्हाळ्यात चालू होते जानेवारी झाल्यानंतर. मग तुम्हाला बॅच कम्फर्टेबल वाटेल हाच टायमिंग. ठीक आहे, त्यामुळे सवय लावा. सकाळी उठायची सवय लावा. रात्री मोबाईल लवकर ठेवा, तेव्हा सकाळी उठाल. रात्री मोबाईल वापराल तर सकाळी उठणं तुमच्यासाठी अशक्य आहे. उठूच शकणार नाही तुम्ही. त्यामुळे रात्री लवकर मोबाईल ठेवून द्या. लवकर झोपा, लवकर उठा. यानी तुमचं फिजिक्स खूप चांगलं राहील. तुमचा ब्रेन, तुमची बॉडी बॅलेन्स राहील. रात्र डिझाईन केलं आहे बेटा झोपायसाठी, आणि सकाळी उठून फ्रेश एअर तुम्ही इनहेल केलं पाहिजे. त्यांनी ग्रास्पिंग पॉवर वाढते. जे लेट उठतात, जे लेझी स्टुडंट आहे, लेट उठणारे, पहा त्यांची ग्रास्पिंग खूप कमी असते. 10 वेळा वाचलं तरी लक्षात राहत नाही. आणि जे सकाळी उठणारे स्टुडंट असतात की नाही, एकदा जरी वाचलं की नाही त्यांच्या डोक्यामध्ये पूर्ण फिट होऊन जातं. म्हणून ग्रास्पिंग वाढवायसाठी काही दुसरं काही करायचं काम नाही नवीन. सकाळी उठा फक्त. So this is the limit of eccentricity for hollow circular cross section.
limit of eccentricity for circular cross section. काही डाऊट असेल तर विचारा बेटा, ऑफलाईन स्टुडंट्स. नो डाऊट. समजलं. आपण बेटा मॉसमध्ये शिकलो आहे झेड सेक्शन मॉड्युलस आय बाय वाय. म्हणून तुम्हाला सांगितलं होतं की मी का मॉस हा सब्जेक्ट सिव्हिल इंजिनियर स्टुडंटसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. मॉसवर बरंच काही डिपेंड आहे. आता तुम्ही टॉस पाहाल ना, पूर्ण मॉसवर डिपेंडंट आहे आपलं. त्यातल्या त्यात जो स्पेशल आपण SFD BMD हा युनिट पाहिला त्यावर तर पूर्ण आपले मॅक्झिमम चॅप्टर डिपेंडंट आहे. ठीक आहे. ओके बेटा, इथपर्यंत काही डाऊट? ओके. तर त्यानंतर बेटा आपण काय पाहिलं होतं का डायरेक्ट स्ट्रेसमुळे डायरेक्ट लोडमुळे कोणता स्ट्रेस डेव्हलप होतो बेटा? डायरेक्ट लोडमुळे कोणता स्ट्रेस डेव्हलप होतो? डायरेक्ट स्ट्रेस. अँड डायरेक्ट स्ट्रेस इज इक्वल्स टू बेटा लोड अपॉन एरिया. लोड अपॉन एरिया. त्यानंतर बेटा इसेंट्रिक लोड. इसेंट्रिक लोडमुळे कोणते स्ट्रेसेस डेव्हलप होतात बेटा? दोन्ही स्ट्रेसेस डेव्हलप होतात. कोणते कोणते? डायरेक्ट स्ट्रेस ॲज वेल ॲज बेंडिंग स्ट्रेस. डायरेक्ट स्ट्रेस पण आणि बेंडिंग स्ट्रेस पण. मग बेंडिंग स्ट्रेस कसं काढायचं? तर बेंडिंग स्ट्रेस कसं काढायचं बेटा? M/Z. हाऊ टू फाइंड बेंडिंग स्ट्रेस? M/Z, where M is the bending moment, Z is the section modulus. आणि resultant stresses at the base of column. सांगा बेटा, रिझल्टंट स्ट्रेसेस कसं काढायचं? रिझल्टंट स्ट्रेस इज इक्वल टू डायरेक्ट स्ट्रेस प्लस और मायनस बेंडिंग स्ट्रेस. तर प्लस घ्याल तर बेटा मॅक्झिमम स्ट्रेस येईल, मायनस घ्याल तर मिनिमम स्ट्रेस येईल. तर रिझल्टंट स्ट्रेस जर काढायचं असेल तर काय करतो आपण? डायरेक्ट स्ट्रेस. डायरेक्ट स्ट्रेस काय बेटा? लोड अपॉन एरिया प्लस और मायनस बेंडिंग स्ट्रेस. बेंडिंग स्ट्रेस काय बेटा? M/Z. बेंडिंग स्ट्रेस काय आहे? M/Z. यस. नाउ P/A प्लस और मायनस बेंडिंग मोमेंट काय असते बेटा? फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता डिस्कस केलं बेटा मोमेंट काय असते आपलं? फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. काय प्रोड्यूस होते इथे? मोमेंट प्रोड्यूस होते. ओके. अँड झेड इज द सेक्शन मॉड्युलस. झेड काय बेटा? सेक्शन मॉड्युलस आहे. मग आता इथून जर मी P कॉमन काढलं तर काय राहणार बेटा? मग 1/A प्लस और मायनस E/Z. हे झालं तुमचं कोणतं स्ट्रेस? रिझल्टंट स्ट्रेस. आता रेक्टँगल जर असेल तर रेक्टँगलचा एरिया काय असते बेटा सांगा? एरिया ऑफ रेक्टँगल B × D प्लस और मायनस E/Z. झेड म्हणजे काय असते बेटा? सेक्शन मॉड्युलस. काय असते सेक्शन मॉड्युलस रेक्टँगलसाठी? I/Y. जर तुम्ही IXX घेतलं तर काय येईल बेटा? BD³/12. Y बार काय असते बेटा? D/2. 2 1 जा 2, 2 6 जा 12. DD कॅन्सल. काय राहणार? BD²/6. काय राहणार बेटा? BD²/6. पाहता इथून काय कॉमन आहे? BD कॉमन आहे बेटा. येस और नो? येस. B × D कॉमन आहे. काय राहणार बेटा मग रिमेनिंग? 1 प्लस मायनस हा डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरमध्ये न्यूमरेटरमध्ये पाठवा 6 × E 6E. BD कॉमन घेतला बेटा. B कॉमन घेतला. D² मधून D कॉमन घेतला. काय राहणार? फक्त एकच D राहणार. दॅट इज कॉल्ड ॲज ए विच स्ट्रेस? रिझल्टंट स्ट्रेस. मग रिझल्टंट स्ट्रेस बेटा दोन प्रकारचे आहे. एक आहे मॅक्झिमम आणि दुसरा आहे मिनिमम.
तर मला मॅक्झिमम स्ट्रेस जर काढायचं असेल तर कसं काढणार बेटा मग मी पी अपॉन बी डी. बी डी म्हणजेच काय बेटा एरिया ऑफ रेक्टँगल आहे. मॅक्झिमम स्ट्रेस 1 + 6E/d आणि मिनिमम स्ट्रेससाठी काय घ्यायचं बेटा प्लस ऐवजी P/A 1 - 6E/d. प्लस घ्याल तर मॅक्झिमम स्ट्रेस, मायनस घ्याल तर मिनिमम स्ट्रेस. पण हे एवढी भानगड करत बसायची नाही. डायरेक्टली आपण काय करायचं पहिले डायरेक्ट स्ट्रेस काढून घ्यायचं, मग काय काढायचं या दोघांना ॲड करायचं मॅक्झिमम स्ट्रेस. ठीक आहे. मॅक्झिमम स्ट्रेस कसं काढायचं डायरेक्ट स्ट्रेस प्लस बेंडिंग स्ट्रेस आणि मिनिमम स्ट्रेस कसं काढायचं बेटा डायरेक्ट स्ट्रेस मायनस बेंडिंग स्ट्रेस. इथपर्यंत सॉल्व्ह करतो. हे आपण एक एक्सप्रेशन डिराईव्ह करून दिलं मी तुम्हाला, पण नॉट नीडेड, आपल्याला आवश्यकता नाही आहे एवढं डिराईव्ह करत बसायची. ठीक आहे. समजलं सर्वांना. ओके. राईट डाऊन हेडिंग एक्झाम्पल्स. राईट डाऊन हेडिंग एक्झाम्पल्स. एक्झाम्पल नंबर 1. A rectangular strut is 150. A rectangular strut is 150 mm and 120 mm thick and 120 mm thick, full stop, it carries a load of 180 kilonewton. It carries a load of 180 kilonewton at an eccentricity of 10 mm. At an eccentricity of 10 mm. At an eccentricity of 10 mm. In a plane bisecting. In a plane bisecting. In a plane bisecting the thickness. Bisecting the thickness. Bisecting the thickness. Full stop. Find the maximum and minimum. Find the maximum and minimum intensities of stress. Find the maximum and minimum intensities of stress in the section. Find the maximum and minimum intensities of stress in the section. काय काढायचं आहे बेटा एक क्वेश्चन कन्फर्म असतो पेपरमध्ये. काय काढावं लागते आपल्याला रिझल्टंट स्ट्रेसेस म्हणजेच मॅक्झिमम अँड मिनिमम स्ट्रेसेस. पा काय म्हटलं आहे फाइंड द मॅक्झिमम अँड मिनिमम इंटेन्सिटीज ऑफ स्ट्रेस इन द सेक्शन. तर काय काय डेटा दिलेला आहे बेटा वाचा. रेक्टँग्युलर स्ट्रट काय म्हटलेलं आहे रेक्टँग्युलर स्ट्रट और रेक्टँग्युलर कॉलम रेक्टँग्युलर स्ट्रट. ओके. हा झाला बेटा याचा फ्रंट व्ह्यू. हा झाला सपोज टॉप व्ह्यू. दिस इज द ॲक्सिस. ओके. सो हे बेटा आपण याला काय म्हणू ॲक्सिसेस म्हणू. याला काय म्हणू आपण ॲक्सिसेस म्हणू. याला काय म्हणू आपण ॲक्सिसेस म्हणू. हॉरिझॉन्टल ॲक्सिस अँड वर्टिकल ॲक्सिस.
तर बेटा याला काय म्हणू आपण, विड्थ बी, आणि याला काय म्हणू, डेप्थ ऑर थिकनेस टी. डेप्थलाच तुम्ही काय म्हणू शकता, थिकनेस टी. सो अ रेक्टँग्युलर स्टड इज 150 mm. सो विड्थ किती आहे बेटा, 150 mm विड्थ आहे, अँड 120 mm थिकनेस किती आहे बेटा, 120 mm काय आहे, थिकनेस आहे. इट कॅरीज अ लोड ऑफ 180 किलो न्यूटन. लोड किती आहे बेटा, 180 किलो न्यूटन मीन्स 180 इंटू 10 to the power 3 न्यूटन. ॲट अन इसेंट्रिसिटी ऑफ 10 mm. इसेंट्रिसिटी किती आहे बेटा, म्हणजे हा जो लोड आहे, हा लोड कोणता लोड आहे, इसेंट्रिक लोड आहे. ठीक आहे, आणि हा इसेंट्रिक लोड जे आहे याची इसेंट्रिसिटी किती आहे बेटा, 10 mm. तर इसेंट्रिसिटी म्हणजेच बेटा जिथे लोड ॲक्ट होतो आणि त्या लोड लाईनचा ॲक्शन आणि जे ॲक्सिस आहे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, या दोघांमधला डिस्टन्स म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, इसेंट्रिसिटी म्हणतो. इन ए प्लेन बायसेक्टिंग द थिकनेस, हे खूप इम्पॉर्टंट आहे. दोन गोष्टी यायच्यात, बायसेक्टिंग द थिकनेस आणि बायसेक्टिंग द विड्थ. तर कोणाला बायसेक्ट करत आहे, हे थिकनेस आहे आणि हे लोड कुठे आहे, इथे, म्हणजे बायसेक्टिंग द थिकनेस. आणि जर लोड इथे असता तर बायसेक्टिंग द विड्थ. हा कॉन्सेप्ट समजून घ्या बेटा, हा कॉन्सेप्ट समजून घ्या. अरे बाहेर कोण आहे रे, आवाज करू नका रे बेटा. सो बायसेक्टिंग द थिकनेस अँड बायसेक्टिंग द विड्थ असे दोन कॉन्सेप्ट आहे. तर पहिले पाहू बेटा आपण बायसेक्टिंग थिकनेस. इसेंट्रिक लोड, बायसेक्टिंग थिकनेस. तर थिकनेस म्हणजे कोणता डिस्टन्स आहे बेटा, व्हर्टिकल का हॉरिझॉन्टल. थिकनेस म्हणजे कोणतं डिस्टन्स आहे आपलं, व्हर्टिकल डिस्टन्स आहे. हे काय आपलं थिकनेस. तर थिकनेसला बायसेक्ट करणे, बायसेक्ट करणे, कोणाला बायसेक्ट करणे, थिकनेसला बायसेक्ट करणे, म्हणजे लोड कुठे राहील बेटा, इथे राहील. आणि हे झालं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पासून लोड लाईनचं ॲक्शन, त्याला काय म्हणायचं, इसेंट्रिसिटी. हे झालं बायसेक्टिंग थिकनेस. आता पाहू आपण बायसेक्टिंग विड्थ. कोणाला बायसेक्ट करत आहे, लोड विड्थला बायसेक्ट करत आहे. याला म्हणू केस नंबर बी, इसेंट्रिक लोड बायसेक्टिंग विड्थ. बायसेक्टिंग विड्थ म्हणजे लोड कुठे असणार बेटा, या विड्थला बायसेक्ट करत आहे लोड. सो हा लोड झाला आपला, आणि हे झालं बेटा आपलं काय, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पासून डिस्टन्स, इसेंट्रिसिटी. करेक्ट. लोड इथे आहे, याला म्हणतो बायसेक्टिंग विड्थ. लोड इकडे आहे, याला काय म्हणतो आपण, बायसेक्टिंग थिकनेस. तर दोन केसेस आहे. आता लोड म्हणजे मी एक पॉईंट दाखवला आहे, कारण टॉप व्ह्यूमध्ये काय दिसेल, तो लोड म्हणजे एक पॉईंट दिसेल टॉप व्ह्यूमध्ये. तर बायसेक्टिंग विड्थ आणि बायसेक्टिंग थिकनेसचा मिनिंग समजलं का. लोड इथे ॲक्ट होईल और इथे ॲक्ट होईल. ओके, समजलं सर्वांना. जर आपण 3D डायग्राम ड्रॉ केली, ठीक आहे, जर आपण याची 3D डायग्राम जर ड्रॉ केली तर तुमच्या लक्षात येईल ठीक आहे. हे आपलं रेक्टँग्युलर कॉलम. ओके, हा झाला याचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. जर लोड जर इकडे ॲक्ट केलं आपण तर याचा मिनिंग काय झाला बेटा, बायसेक्टिंग थिकनेस. काय झालं याचं मिनिंग, बायसेक्टिंग थिकनेस. आणि जर लोड तुम्ही इथे ॲक्ट कराल, हे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. ठीक आहे, रिसाइज करतो थोडं.
पहा बेटा काय लक्षात येत आहे तुमचं, हे काय आपली थिकनेस आणि हे काय बेटा आपलं विड्थ, हे काय बेटा आपलं विड्थ आणि हे काय थिकनेस आणि हा काय लोड. तर इसेंट्रिक लोड इथे असेल तर याला काय म्हणायचं बेटा बायसेक्टिंग थिकनेस. करेक्ट. इमॅजिन होत आहे का सर्वांना. आणि हे जर आपली काय आहे बेटा थिकनेस आणि हे काय आपली विड्थ, तर हा जो लोड आहे बेटा हा कुठे आहे सांगा बायसेक्टिंग विड्थ. हे बायसेक्टिंग विड्थ आणि हे बायसेक्टिंग थिकनेस. तर लोडला जर तुम्ही चेक केलं बेटा तर हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पासून एका डिस्टन्सवर ॲक्ट होत आहे, हा पण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पासून एका डिस्टन्सवर ॲक्ट होत आहे. आणि जो डिस्टन्स असतो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पासून त्याला कोणता डिस्टन्स म्हणतो बेटा आपण इसेंट्रिसिटी ई. आता लक्षात आलं का बायसेक्टिंग विड्थ आणि बायसेक्टिंग थिकनेस म्हणजे लोड. पा बेटा लोड लाईन इथे आहे, ॲक्शन ऑफ लोड लाईन, आणि इथे बेटा लोड लाईन इकडे आहे. याला म्हणतात बायसेक्टिंग थिकनेस, याला म्हणतात बायसेक्टिंग विड्थ. मग बायसेक्टिंग थिकनेस आणि बायसेक्टिंग विड्थ असेल तर काय फरक पडते बेटा, तर काय फरक पडते आपल्या झेड मध्ये फरक पडते. ठीक आहे. झेड काय असते बेटा आय बाय वाय. झेड काय असते आय बाय वाय. तर मग रेक्टँगलसाठी आय एक्स एक्स आय वाय वाय सारखा आहे का. रेक्टँगलसाठी आय एक्स एक्स आय वाय वाय दोन्ही सेम नाही आहे. तर रेक्टँगलसाठी आय एक्स एक्स आय वाय वाय दोन्ही सेम नसल्यामुळे आपल्याला दोन झेड मिळतील, एक झेड एक्स एक्स आणि दुसरं झेड वाय वाय. तर मग कधी झेड एक्स एक्स घ्यायचं आणि कधी झेड वाय वाय घ्यायचं तर ते डिपेंड करते बेटा काय दिलेलं आहे, बायसेक्टिंग थिकनेस का बायसेक्टिंग विड्थ. सर्कल स्क्वेअरसाठी काही फरक पडत नाही, कारण सर्कल स्क्वेअरसाठी काय असते बेटा आय एक्स एक्स आय वाय वाय दोन्ही सेमच असते. मग सर्कल असेल किंवा स्क्वेअर असेल तर काहीच फरक पडत नाही, कारण सर्कल असो किंवा स्क्वेअर असो बेटा याच्यात तुम्ही बायसेक्टिंग थिकनेस असेल इथे किंवा बायसेक्टिंग विड्थ असेल इथे तर इथे काहीच फरक पडत नाही. इथे दोन्ही ठिकाणी ई जे आहे ते काय राहते आपलं सेम असतं. तर हे झालं कोणासाठी सर्कलसाठी. तर सर्कलसाठी स्क्वेअरसाठी फरक पडत नाही कारण तिथे आय एक्स एक्स आय वाय वाय काय असते सेम. पण रेक्टँगलचा आय एक्स एक्स आय वाय वाय सेम नसते, म्हणून बेटा इथे तुम्हाला टास्क चेक करावं लागेल बायसेक्टिंग थिकनेस आहे का बायसेक्टिंग विड्थ आहे. तर बायसेक्टिंग थिकनेस असेल तर थिकनेस व्हर्टिकल आहे का हॉरिझॉन्टल. अरे थिकनेस व्हर्टिकल आहे का हॉरिझॉन्टल, म्हणून काय घ्यायचं आय वाय वाय. काय घ्यायचं आय वाय वाय. तर आय वाय वाय काय असते बेटा डी बी क्यूब बाय 12 काय असते. आणि वाय बार ऐवजी घ्यायचं एक्स बार. एक्स बार काय असते बी बाय 2. आय वाय वाय घेतलं तर एक्स बार आणि आय एक्स एक्स घेतलं तर वाय बार. आय वाय वाय घेतलं तर एक्स बार आणि आय एक्स एक्स घेतलं तर वाय बार. आठवते बेटा मॉस. ओके. तर इथे बेटा हा वाय नसून हा काय आहे इथे एक्स आहे. तर आय वाय वाय असेल तर एक्स बार आणि आय एक्स एक्स असेल तर वाय बार. तर काय येईल बेटा मग 2 1 जा 2 6 जा बी बी कॅन्सल तर डी बी स्क्वेअर बाय 6 आणि आय एक्स एक्स काय असते रेक्टँगलसाठी बी डी क्यूब बाय 12. वाय बार काय असते बेटा डी बाय 2. 2 1 जा 2 6 जा डी डी सो बी डी स्क्वेअर बाय 6. तर कधी तुम्हाला झेड वाय वाय घ्यायचं आहे, कधी तुम्हाला झेड एक्स एक्स घ्यायचं आहे. बायसेक्टिंग विड्थ. विड्थ काय आहे हॉरिझॉन्टल, म्हणून काय घ्यायचं आय एक्स एक्स. थिकनेस काय आहे म्हणून काय घ्यायचं. ट्रिक समजली. तर कधी झेड एक्स एक्स आणि कधी झेड वाय वाय ट्रिक समजली का बेटा येस ऑर नो. तर बायसेक्टिंग थिकनेस म्हटलं तर आणि बायसेक्टिंग विड्थ म्हटलं तर ओके. तर काय म्हटलं आहे प्रॉब्लेममध्ये सांगा. बायसेक्टिंग काय म्हटलं आहे थिकनेस. तर काय घ्याल झेड एक्स एक्स झेड वाय वाय. थिकनेस व्हर्टिकल आहे म्हणून काय घ्याल झेड वाय वाय. ओके. फाइंड द मॅक्झिमम अँड मिनिमम स्ट्रेस. काय करायचं आहे बेटा आपल्याला मॅक्झिमम अँड मिनिमम इंटेन्सिटी ऑफ स्ट्रेस काढायचं आहे. तर मॅक्झिमम अँड मिनिमम स्ट्रेस कसं काढतात सांगा. मॅक्झिमम स्ट्रेस इज इक्वल्स टू डायरेक्ट स्ट्रेस प्लस बेंडिंग स्ट्रेस and minimum stress is equal to direct stress minus bending stress.
म्हणजे आपल्याला दोन स्ट्रेसेस काढावे लागेल. कोणते कोणते बेटा? डायरेक्ट आणि बेंडिंग स्ट्रेस. तर पहिले कोणता स्ट्रेस काढू बेटा आपण? डायरेक्ट स्ट्रेस. काय असते डायरेक्ट स्ट्रेस सांगा? डायरेक्ट स्ट्रेस इज इक्वल्स टू लोड अपॉन एरिया. बेटा रेक्टँगल आहे तर एरिया काय होईल? बी इंटू डी और बी इंटू टी. तो लोड आहे बेटा 180 इंटू 10⁻³ बी आहे बेटा तुमचं 150 आणि डी आहे बेटा टी आहे बेटा तुमचं 120. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डायरेक्ट स्ट्रेस? टेन न्यूटन पर mm². Why beta? Because load is in Newton, width is in mm, thickness is in mm, mm into mm हे झालं डायरेक्ट स्ट्रेस. ठीक आहे. डायरेक्ट स्ट्रेस नंतर कोणता स्ट्रेस काढायचा बेटा आपल्याला आता? बेंडिंग स्ट्रेस. सो व्हॉट इज बेंडिंग स्ट्रेस? बेंडिंग स्ट्रेस इज नथिंग बट द m by z. So what is m? Force into perpendicular distance. What is z बेटा? z एक्सेस घ्याल का z y y? बायसेक्टिंग काय म्हटलंय? बायसेक्टिंग थिकनेस काय घ्याल? z y y db²/6. So z y y db²/6. So force is 180 into 10⁻³. Eccentricity is 10 mm. D is equal to T किती आहे? 120. B म्हणजे width 150²/6. So find out the value of bending stress. Bending stress is equals to 4 Newton per mm². Now number 1, what we have to find? Maximum stress. Number 2, minimum stress. So maximum stress beta, maximum stress is equals to direct stress plus bending stress. Direct stress is 10, bending stress is 4. Answer is 14 Newton per mm². Positive means compression. उलट पॉझिटिव्ह मीन्स त्या दिवशी डिस्कस केलं बेटा आपण लास्ट लेक्चरमध्ये. का बरं? नेक्स्ट मिनिमम स्ट्रेस बेटा, डायरेक्ट स्ट्रेस मायनस 10 minus 4, 6 Newton per mm². Positive. Positive sign indicate that compression. पॉझिटिव्ह साईन, कारण इथे कंप्रेसिव्ह लोड पॉझिटिव्ह घेताय ना तुम्ही, मग पॉझिटिव्ह कंप्रेसिव्ह स्ट्रेस घ्यावं लागेल. निगेटिव्ह आलं तर टेन्शन. त्या दिवशीच पाहिलं आपण नो टेन्शन कंडिशन. तर हे झालं बेटा एकदम इझी आणि ॲव्हरेज प्रॉब्लेम. आता हळूहळू आपण डिफिकल्टी लेवल वाढवत राहू. पण बेटा कॉन्सेप्ट शिकण्यासाठी, बरोबर आहे, प्रॉब्लेम्स कॉपी पेस्ट करणे, एखाद्या बुकमध्ये पाहून सोडवणे आणि कॉन्सेप्ट शिकणे याच्यात खूप फरक आहे. कॉन्सेप्ट ज्यांचे क्लिअर राहतील बेटा त्यांना कुठेच काही अडचण येणार नाही. ओके. आणि कॉन्सेप्ट शिकण्यासाठी आपली बॅच जॉईन करायला लागेल तुम्हाला, कारण आपण पेपरसाठी किंवा थेरॉटिकली शिकत नाही, आपण सर्व गोष्टी प्रॅक्टिकली शिकतो. ठीक आहे. आयदर तुमचे टेक्निकल सब्जेक्ट असो, मॅथमॅटिक्स असो. ठीक आहे. म्हणून सर्वांना तुम्ही गाईड करा बॅचसाठी, आणि तुम्हीसुद्धा पटकन बॅचला ऑफलाईन जॉईन करून घ्या लवकरात लवकर. तो फ्लो आपला परत मेंटेन झाला पाहिजे. तर हा प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्कमध्ये सोडवायचा आहे. याची PDF मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. काही अडचण असेल तर विचारा. ऑफलाईन स्टुडंट